एक दिवस वहिनी खोलीत एकटी बसली होती. सार्थक तिच्या समोर आला आणि म्हणाला, "वहिनी, मला लग्नानंतरच्या गोष्टी शिकवू शकता का?" वहिनी खूप घाबरली. तिने सार्थककडे पाहिले. तिला समजलं की सार्थक तिच्याकडून काय अपेक्षा करतो. तिने सार्थकला सांगितले, "मी तुझी वहिनी आहे आणि असं काहीही होऊ शकत नाही." सार्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सार्थकने वहिनीला मिठी मारली आणि म्हणाला, "वहिनी, मला काहीच कळत नाही. लग्नानंतर रात्रीचं काय करायचं? तुम्ही मला मार्गदर्शन करा." वहिनीचा चेहरा पांढरा झाला. तिने सार्थकला धक्का देत सांगितलं, "सार्थक, तू काय बोलतोस? तू वेडा झालास का? मी तुझी वहिनी आहे." त्यानंतर सार्थक शांतपणे बसला. त्याने वहिनीचा हात पकडला आणि म्हणाला, "वहिनी, कृपया मला समजून घ्या. तुमच्याशिवाय मला हे कोणीच शिकवू शकत नाही." वहिनीला वाटलं की आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला काहीतरी करायला हवं. तिने सार्थकला सांगितलं, "मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. मी तुझी वहिनी आहे आणि आपल्यामध्ये असं काहीही होऊ शकत नाही." हे तिला माहीत होतं. पण सार्थक मात्र मान्य करण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने वहिनीला पुन्हा पुन्हा विनंती केली. वहिनीने स्वतःला सावरले आणि म्हणाली, "सार्थक, मी तयार आहे." नमस्कार मित्रांनो. सार्थकला आपल्या वहिनीबद्दल काहीसं अनोखं आकर्षण जाणवायचं. तिचं सौंदर्य त्याच्या दृष्टीने अद्वितीय होतं. तिचे काळे रेशमी केस, बोलके डोळे आणि मखमली त्वचा त्याचं मन जिंकून घ्यायची. एक वेगळं नातं जपलं होतं. त्याला नेहमीच ती जवळच वाटायची आणि तिचं वागणं खूप प्रेम आणि माया दाखवणारं असायचं. सार्थकचे डोळे सतत तिच्याकडे आकर्षित व्हायचे. एकदा घरात फक्त सार्थक आणि त्याची वहिनीच होते. बाकीचे सर्व नातेवाईक एका लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. त्या निवांत क्षणी सार्थकला तिच्यासोबत एक वेगळाच भावनिक बंध निर्माण होत असल्याचं जाणवायला लागलं. दुपारचं जेवण झाल्यावर वहिनी विश्रांतीसाठी झोपली. सार्थक तिच्या खोलीत गेला आणि तिला हलकेच उठवत विचारलं, "वहिनी, तुम्ही दमला आहात का?" वहिनी म्हणाली, "हो, थोडीशी दमले आहे." वहिनी डोळे उघडत विचारलं, "तू काय करतोस?" "काही नाही वहिनी, फक्त तुम्हाला बघायला आलो होतो," सार्थक उत्तर दिलं. सार्थक वहिनीच्या शेजारी बसला आणि तिच्या हाताला हळूवार स्पर्श करू लागला. तिने त्याला अडवलं नाही. सार्थकला वाटलं, कदाचित वहिनीच्याही मनात काहीतरी आहे. सार्थकची वहिनीकडे पाहण्याची दृष्टी आता पूर्णपणे बदलली होती. ती आता फक्त वहिनी राहिली नव्हती. त्याच्या मनात एक नवीन भावना उदयाला येत होती. त्याचवेळी सार्थकचा साखरपुडा ठरवला गेला होता. मनात एक गोंधळ तयार झाला होता. एकीकडे साखरपुड्याचा आनंद, तर दुसरीकडे भावना मनात चक्रवात निर्माण करत होत्या. साखरपुड्याची तारीख जवळ येत होती. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. पण सार्थक वेगळ्या जगात हरवला होता. रात्री झोपेतून उठून तो खिडकीतून बाहेर पाहत बसायचा. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते आणि तो आपल्या भावनांचे उत्तर शोधण्यात गोंधळलेला होता. त्याला कळत नव्हतं की आता काय करावं. एक दिवस वहिनी खोलीत एकटी बसली होती. सार्थक तिच्या समोर आला आणि म्हणाला, "वहिनी, मला लग्नानंतरच्या गोष्टी शिकवू शकता का?" वहिनी खूप घाबरली. तिने सार्थककडे पाहिले. तिला समजलं की सार्थक तिच्याकडून काय अपेक्षा करतो. तिने सार्थकला सांगितले, "मी तुझी वहिनी आहे आणि असं काही होऊ शकत नाही." सार्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सार्थकने वहिनीला मिठी मारली आणि म्हणाला, "वहिनी, मला काहीच कळत नाही. लग्नानंतर रात्रीचं काय करायचं? तुम्ही मला मार्गदर्शन करा." वहिनीचा चेहरा पांढरा झाला. तिने सार्थकला धक्का देत सांगितलं, "सार्थक, तू काय बोलतोस? तू वेडा झालास का? मी तुझी वहिनी आहे." त्यानंतर सार्थक शांत बसला. त्याने वहिनीचा हात पकडला आणि म्हणाला, "वहिनी, कृपया मला समजून घ्या. तुमच्याशिवाय मला हे कोणीच शिकवू शकत नाही." वहिनीला वाटलं की आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला काहीतरी करायला हवं. तिने सार्थकला सांगितलं, "मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. मी तुझी वहिनी आहे आणि आपल्यामध्ये असं काहीही होऊ शकत नाही." पण सार्थक मानायला तयार नव्हता. त्याने वहिनीला पुन्हा पुन्हा विनंती केली. वहिनीने स्वतःला सावरले आणि म्हणाली, "सार्थक, मी तयार आहे." वहिनीने सार्थकच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. तिने विश्वास घेतला आणि पुढे म्हणाली, "सार्थक, मी तुझं मन समजून घेते आणि मी तुला हे सर्व शिकवण्यास तयार आहे. पण जेवणानंतर रात्री शिकवणार आहे. तुला अजून बरेच काही शिकायचं आहे." हे ऐकून सार्थक खूप आनंदी झाला. त्याने वहिनीला मिठी मारली आणि म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूप चांगले आहात." वहिनीने सार्थकला शांत केले. तिचा लाल रंगाचा ब्लाऊज, पिवळी साडी आणि काळा रंग तिच्या सौंदर्यात एक अनोखं आकर्षण आणत होता. तिची गोरी त्वचा आणि काळे डोळे सार्थकला आपल्याकडे आकर्षित करत होते. रात्री वहिनी सार्थकच्या खोलीत आली. तिने सार्थकला बेडवर झोपवलं. वहिनीने सार्थकच्या गालावर हात फिरवला आणि म्हणाली, "सार्थक, आज मी तुला बरेच काही शिकवणार आहे." सर्व प्रेक्षकांची मी मनापासून माफी मागते, कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. परंतु पुढच्या भागामध्ये आपण काय काय आणि कसं झालं हे सर्व काही जाणून घेणार आहोत.
या भागापेक्षा तुम्हाला पुढच्या भागामध्ये खूप जास्त मजा येणार आहे. तर पुढच्या भागासाठी सर्वांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.